त्याचं घर उद्ध्वस्त करून टाक, त्याच्या जमीन उद्ध्वस्त करून टाका. हाच विकास आहे. जर येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मतदारसंघाच्या आमदारांनी किती विकास कामाची भूमिका मांडली, तेव्हा त्याचं 1 पासून ते शेवटपर्यंत ते आकडेवारी निघेल. म्हणून सांगायचं आहे कि हम बीच दरिया में जाके डूबे होते तो कोई गम नहीं, पण हम किनारे बैठे पे डूब गए. अशी परिस्थिती आपली आहे. म्हणतात ना कि जी बंदर के हाथ में मशाल दिया तो क्या होता, पुरे जंगल पे आग लगा देगा. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्या वेळेला निवडणुकीचा पिरियड होता तो स्वतः महाराज असून पण मोठा मोठा टिला लावल्यानंतर बी तो किती ओघोरी भाषण द्यायचा, किती ओघोरी कृत्य करत होता. आज बी बघता आपण कालिका माता मंदिरामध्ये तो ट्रस्टीचा अध्यक्ष झालेला आहे, पण त्यांनी स्वतःची मालमत्ता करून घेतलेली आहे. किती त्या मंदिरच्या त्या पवित्रच्या कॅम्पसमध्ये किती उद्रेक चाललेला आहे. तिथलं पवित्र ते सगळं धोक्यात करून टाकलेलं आहे. देव धर्म हे नावाला करून टाकलेलं आहे. त्यांनी स्वतःची मालमत्ता करून टाकलेली आहे. तिथे सगळे उद्रेक तिथे काढायचं, कोणाला शिव्या मारायच्या, कोणाच्या विरुद्ध काय करायचं, त्या पवित्र थानमधून ते सगळं चाललेलं आहे सूत्र. अशी ही आपली या मतदारसंघाची परिस्थिती आहे. त्यामुळे त्याच्याकडून काय चांगलं होईल याची अपेक्षा नाही. इथला व्यापारी, इथला सर्वसामान्य माणूस भयभीत झालेला आहे. त्याला आधार काय? एखादा जर सर्वसामान्य आणि प्रामाणिक व्यापारी असतो त्याच्या विरुद्ध षडयंत्र करायचं, त्याला माफिया गठून टाकायचं आणि त्याच्या विरुद्ध वेगवेगळे आरोप करायचा. 10-10 पानाचा अर्ज लिहितो. ज्या आमदाराला लिहिता वाचता येत नाही तो अंगठा बहादूर आहे, त्याला 10-10 पेजचा अर्ज कोण लिहून देतो? कोणाला मजा येते आहे. आणि तो विधेयक पदावर बसलेला माणूस सुद्धा त्याच पद्धतीने वागतो आहे. काय निर्माण करतो आहे, काय शिकवण देतो आपण या आपल्या तालुक्याला, आपल्या जिल्ह्याला? काय आदिवासी करून या आदिवासींच्याच भरोशाने या जिल्ह्याचा विकास होणार आहे किंवा सर्वसामान्य इतर समाजाचा घटक आहे त्याचा या जिल्ह्याच्या या तालुक्याच्या विकासाला त्याचं योगदान नाही? येथे व्यापार व्यवसाय राहिले नाही तर काय होणार आहे? शेतकरी आपला सर्वसामान्य माणूस कसा उभा राहील? या तालुक्याला चांगल्या संस्काराची, चांगल्या विचाराची, चांगल्या व्यवहाराची देणी देण्याची गरज आहे. आज शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे, रस्त्यांचा दर्जा खालावलेला आहे, सगळ्या व्यवस्था सगळ्या बिघडून चाललेल्या आहेत. एक टाइम होता कर्मचारी आरामशीर सगळे काम करत होते मागील केसी पाडीच्या काळामध्ये. त्यांना असं वाटत होतं की असे दिवस चालायला पाहिजे आणि विपरीत परिस्थिती निर्माण झाली. आता कर्मचारी म्हणतो की या तालुक्यात आता नोकरी करायची नाही, आता बदली करून कुठेतरी जाऊन आपण सुरक्षित आणि चांगलं जीवन जगायला पाहिजे. असं इतकी दहशत त्या आमदाराची आहे. तो उठला सुटला तो म्हणतो मी लक्षवेधी करेन, एलक्यू करेन. अरे काय एलक्यू करणार? जेलमध्ये टाकून काय करणार? जेलच आहे ना ते. कायदा पण बघेल ना खरं आहे की खोटं आहे. एखादा जर समजा व्यापारी, आता महेश शेठ सारखा जो माणूस आहे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पार्टीसाठी योगदान देणारा कार्यकर्ता आहे. सुख असेल, दुःख असेल, रात्र असेल, बेरात्र असेल, त्याचं काय देणं घेणं नाही. ते जरी कुठून आले असतील त्याच्या 100-150 वर्षापूर्वी, परंतु इथला सगळा व्यापारी त्यांचा घटक आपल्या सुखादुःखामध्ये योगदान देत असतो. काय देणं घेणं? त्यांना व्यापारच करायचा आहे, पैसेच कमवायचे तर त्यांचे पैसे कमावतील ना ते. परंतु सामाजिक देणी लागते म्हणून ते आपल्याशी मिळून राहतात. तर त्यांना जेलमध्ये टाका, त्यांच्या परिवाराला दोषी ठरवायचं, त्यांना हद्दपार करा, असे खोटे सगळं पत्र देतात. मग पुढे कोण उभं राहील आपल्या पार्टीसाठी, आपल्या कार्यकर्त्यांसाठी? तेव्हा अशा परिस्थितीला सगळ्या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, समाजाच्या कार्यकर्ते रस्त्यावर उतरलं पाहिजे. हे कदापि खपून घेतलं जाणार नाही. तो आमदार आहे, त्याला हा अधिकार दिला आहे का कोणाला बी जेलमध्ये टाकायचं, कोणावर बी खोटे केसेस करायचे? मागे नागेदादा सारखा जो सामान्य कार्यकर्ता तो कोणाला भ्रस सुद्धा बोलत नाही. नागेदादावर कोणी जरी समजा शब्द हल्ला करून दिला तर नागेदादा इतका त्या पिठाच्या गोड्यासारखा मऊ माणूस, आणि त्यांच्यावर विनयभंगाची केस करून दिली. 18 लोकांवर विनयभंगा केला, धोरणाची केस केली. आता त्याची पोरगी म्हणजे आपल्या सगळ्यांची पोरगी ना. त्या पोरीचा आपण विनयभंग करू का? एवढे आपण खालच्या पातळीत गेलेला आहे का? आशाताईंना पण खुर्ची करू. हो मागून. तर अशी ही परिस्थिती या तालुक्याला निर्माण झालेली आहे. पुढे विकास जर करायचा असेल तर गावी साहेबाशिवाय पर्याय नाही या जिल्ह्याला.
म्हणूनच आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये सगळ्यांना एकत्र राहायचं आहे. आमचा जरी चुकीचा प्रवास झाला होता तरी आम्हाला समजलं की आपलं कुठेतरी चुकलेलं आहे आणि आपण